नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत. आज आपण डीप स्टेट हा जो शब्द गेल्या काही महिन्यांपासून वर्षापासून म्हणा अलीकडे चर्चेला जातो आहे. तर हे डीप स्टेट म्हणजे काय आणि त्याचं म्हणजे त्याचा अर्थ काय, त्या डीप स्टेटशी काय जोडलं गेलं आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत. हक्काने बोलणारी या विषयावर रिटायर्ड ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. नमस्कार महाजन सर. नमस्कार. तर सुरुवात आपण अशीच करूया की डीप स्टेट म्हणजे काय, सर्वसामान्य लोकांना डीप स्टेटचा अर्थ नेमका काय आहे ते सोप्या शब्दात सांगा. असं बघा की आपण 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि आता जवळजवळ 76-77 वर्ष झाली आहेत भारताला स्वतंत्र होऊन. तर डीप स्टेट म्हणजे भारताचे शत्रू जे भारताच्या विरोधात काम करायचे किंवा जे युद्ध पद्धती वापरायचे त्यात होणारा हा एक बदल आहे. म्हणजे आपण जर एक 2-3 मोठे कालखंड बघितले तर 1947 पासून तर 1971 पर्यंतचा कालखंड असा होता की ज्यावेळेला पाकिस्तान आणि चीनने पारंपरिक सैन्याचा वापर करून भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न केला किंवा काश्मीरला भारतापासून घेण्याचा प्रयत्न केला. मग 72 पासून तर 2014 पर्यंतचा कालखंड असा होता की ज्या वेळेला पाकिस्ताननी आणि चीननी भारताच्या विरुद्ध ऑपरेशन काराकोरम सुरू केलं, ज्यामध्ये त्यांनी दहशतवादी आणि त्यांचे समर्थक देशाच्या वेगवेगळ्या भागात पाठवून गडबड सुरू केली. त्याचे 3 मोठे भाग होते. K1 म्हणजे खालिस्तानी दहशतवाद, K2 म्हणजे काश्मीरमधला दहशतवाद आणि K3 म्हणजे बाकीच्या भारतातला दहशतवाद. तर हे 1972 पासून 2014-15 पर्यंत हे सुरू होतं. म्हणजे शत्रूला काही देशाचं नुकसान करायचं असेल तर ही युद्ध पद्धती वापरली जायची. 2014 मध्ये एक असं सरकार निवडून आलं की जे थोडं आक्रमक आहे आपले राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याच्या बाबतीत. तर त्यामुळे शत्रू म्हणजे कोण, चीन आहे, पाकिस्तान आहेत, बांगलादेशी घुसखोर आहेत आणि त्यांचे भारतात असणारे अनेक समर्थक आणि याशिवाय अमेरिकेमध्ये असलेलं डीप स्टेट की जो आपला आजचा एक विषय आहे. तर हे शत्रू आता एक वेगळी पद्धत वापरत आहेत की ज्याचा अर्थ असा की बंदूक किंवा बॉम्बस्फोटाचा आधार घ्यायच्या ऐवजी इतर प्रकारे युद्ध सुरू करायचं. म्हणजे मग ते आर्थिक युद्ध असो की इन्फॉर्मेशन वॉरफेअर असो की डिसइन्फॉर्मेशन वॉरफेअर असो की सायकोलॉजिकल वॉरफेअर असो की सप्लाय चेन वॉरफेअर असो की दुसऱ्या देशातनं घुसखोरी करणं असो. म्हणजे त्याचे जवळजवळ 15-20 वेगवेगळे प्रकार आहेत आणि ज्यांना वेगवेगळ्या नावांनी म्हटलं जातं. परंतु मुख्य कुठली तरी एक नवीन युद्ध पद्धती वापरून भारताचा जो आर्थिक विकासाचा दर आहे तो थांबवायचा, हे या युद्धाचं आहे. याला 4-5 नावं आहेत. अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर म्हटलं जातं, त्याच्यानंतर ग्रे झोन वॉरफेअर म्हटलं जातं किंवा हायब्रिड वॉरफेअर म्हटलं जातं किंवा मल्टी डोमेन वॉरफेअर म्हटलं जातं. आणि मल्टी डोमेन वॉरफेअरमधला एक युद्धाचा भाग आहे डीप स्टेट की जो आजचा आपला सब्जेक्ट आहे. या डीप स्टेटचे 2 असे मोठे अंग म्हणता येतील की एक डीप स्टेट की जे भारतामध्ये आहे आणि दुसरं जे डीप स्टेट आणि त्यांचे हस्तक की जे भारताच्या बाहेरून काम करतात. तर थोडंसं याच्याविषयी सांगणं हे गरजेचं आहे. म्हणजे डीप स्टेट हा शब्द वापरण्याची सुरुवात युरोपमध्ये 2016-17 नंतर झाली आणि त्याची डेफिनेशन पण दिलेली आहे. पण त्याचा थोडक्यात अर्थ असा की जे लोक सरकारचा भाग आहेत परंतु सरकारचा भाग असून सुद्धा जे सरकार लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांच्या विरोधात ते काम करतात. म्हणजे इमॅजिन करा, तुम्ही भारत सरकारचाच भाग आहात परंतु भारत सरकारच्याच विरोधात काम करायचं. म्हणजे तुम्ही हे काम कसं करणार आणि कुठून करणार? तर हे काम म्हणजे तुम्ही मग नोकरशाहीमध्ये आहात, तुम्ही राजकीय पक्षामध्ये आहात, तुम्ही भारतातली एक संस्था आहात ज्याला आपण इंग्लिशमध्ये NGOs म्हणतो, तुम्ही भारतातले काही ॲक्टिव्हिस्ट आहात की म्हणजे काही असे ॲक्टिव्हिस्ट असतात की जे कुठला तरी मुद्दा पुढे आणतात. काही ॲक्टिव्हिस्ट चांगले असतात पण अनेक जण ॲक्टिव्हिस्टचा अर्थ उलटं काहीतरी काम करायचं की आम्ही हा रस्ता बांधू देणार नाही, नांदेडचा प्रकल्प होऊ देणार नाही, वाधवांचा प्रकल्प होऊ देणार नाही वगैरे वगैरे. तर ॲक्टिव्हिस्ट नावाचा प्रकार आहे. आणि तर हे सगळं सरकारच्या आत, सरकारच्या आजूबाजूला सरकारची मदत घेऊन आपल्याला कल्पना असावी की अनेक NGOजना मदत सरकारकडनं होते आणि उलटं सरकारच्या विरोधात बोलायचं, विरोधात काम करायचं. म्हणजे सरकार लोकांनी निवडून दिलेलं आणि सरकारचं अंग असलेले काही जण हे सरकारच्या विरोधात काम करून सरकारला पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा
आर्थिक प्रगती हे करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामध्ये अनेक जण सामील आहे. आणि याचाच एक दुसरा भाग जो आहे तो देशाच्या बाहेर आहे. आतापर्यंत आपली समजूत होती की आपले शत्रू म्हणजे चीन आणि पाकिस्तान, आणि ते काय करतात सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे. परंतु जे राज्य लोकशाही पद्धतीने निवडलेली आहेत, की जे पहिले जग हे 2 भागात वाटलं जायचं, एक तर डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, आणि दुसरं डिक्टेटरशिप म्हणा किंवा कम्युनिझम म्हणा. तर आता कम्युनिझमचा जवळजवळ अंत झालेला 2 जी मोठी राष्ट्र आहेत कम्युनिझम पाळणारी, रशिया, इथे कम्युनिझम वापरलं जात नाही, आणि चीनमध्ये वापरलं जातच नाही. चीन हे प्रॉपर एक भांडवलशाही देश आहेत, काही डाऊट नको. तर तिथे जायच. मग आता कोण? तर आता अमेरिकेमध्ये डीप स्टेट नावाचा प्रकार आता काही वर्षापासून, पहिले पण होता तो, पण आता तो जास्त ॲक्टिव्ह झालेला आहे. तर त्याच्यामध्ये असं की ज्यावेळेला दुसरं महायुद्ध संपलं आणि सगळ्या महासत्ताच्या युद्धात खतम झाला, ब्रिटन असो, फ्रान्स असो, जर्मनी असो, जपान असो वगैरे, आणि एकच महासत्ता राहिली, ती म्हणजे अमेरिका. तर अमेरिकेने काय ठरवलं का, आणि नंतर जवळजवळ 47-48 पासून तर 50 पर्यंत जवळजवळ 100 नवीन राष्ट्र निर्माण झाली, की जी काही लहान होती, काही मोठी होती, पण ती डेमोक्रॅटिक राष्ट्र होती. तर अमेरिकेचा उद्देश असा होता की डेमोक्रेसी त्या राष्ट्रांमध्ये पाळली जावी, म्हणून तिथे जे सरकार होईल त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जर डेमोक्रेसी तिथे जर पाळली जात नसेल तर तिथे सरकार बदली करायचा किंवा त्यांना पाळायला लावायचं. मग त्यांनी आता सरकार डेमोक्रेटिक पद्धतीने काम करतं आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर त्या देशामध्ये स्त्रियांवरती किती अत्याचार होतात त्याची आकडेवारी, त्या देशामध्ये अल्पसंख्याकांवरती किती अत्याचार होतात त्याची आकडेवारी, त्या देशामध्ये लोक चाइल्ड डेथ किती होतात त्याची म्हणजे आकडेवारी. म्हणजे ही तशी म्हटली तर ही आकडेवारी काही वाईट नाही आहे. जर तुम्हाला ही जर आकडेवारी तुम्ही खरोखरच गोळा केली तर आपल्या सोसायटीमध्ये असलेले जे दुर्गुण आहेत ते आपल्याला पुढे येऊ शकतात. परंतु या आकडेवारीचा एका ठराविक पद्धतीने देशाच्या भारताविरुद्ध वापर करण्यास सुरुवात झाली. म्हणजे काय, आता बघा की एक तुम्हाला स्पेसिफिक एक्झाम्पल देतो. कॅनडा लोकशाहीवाला देश आहे, ब्रिटन लोकशाहीवाला देश आहे, ऑस्ट्रेलिया लोकशाहीवाला देश आहे, न्यूझीलंड लोकशाहीवाला देश आहे. आता या देशांना भारताविरुद्ध वैर असण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण इतके लांब आहेत ते की काय भारताशी भांडायचं कशाशी तुम्ही. तर आता या देशांमध्ये खालिस्तानी दहशतवाद्यांना किंवा खालिस्तानी अतिरेकीवाद्यांना प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे तिथे खालिस्तानची मुवमेंट एवढी मोठी झालेली आहे की आपला प्रचंड वेळ, प्रचंड ताकद, प्रचंड आर्थिक हे आपण खालिस्तानी लोकांना कसं कंट्रोल करायचं. ऑस्ट्रेलियात, न्यूझीलंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये काल परवा क्रिकेटची मॅच सुरू होती आणि तिथे खालिस्तानीवादी येऊन पोहोचून त्यांनी ते मॅच बंद काढण्याचा प्रयत्न केला होता. न्यूझीलंडमध्ये त्यांनी खालिस्तान करता रेफरंडम घेतलं की खालिस्तानला वेगळा देश व्हायला पाहिजे, आणि तिथे न्यूझीलंडच्या सरकारने काहीच केलं नाही. कॅनडा काय करतं हे तर जगजाहीरच आहे की तिथे निज्जर असो की पतवंतसिंग पन्नू असो, सगळ्या अगदी भारत विरोधी कारवाया करतात. सरळ दम देतात की भारतीयांना आम्ही मारणार, भारतीयाच्या राज्यकर्त्यांना मारणार, आणि सरकार काहीही करत नाही. तर हे सगळे लोकशाही देश असून भारताच्या विरोधात काम करतात. आणि याच्यामधला एक शेवटचा मुद्दा देतो मी की तो म्हणजे अमेरिका. अमेरिकेने वेगवेगळ्या संस्था केल्या, मायनॉरिटी अफेअर्स वगैरे, आणि त्याचा जो डेटा मिळतो त्याचा ठराविक मुद्दा घेऊन भारताविरोधात त्याला वापर करायचा. आता जर अमेरिकेने म्हटलं की काही लोकांवरती ते अत्याचार होतात, तर आपण आकडेवारी अमेरिकेच्या विरुद्ध सुद्धा करू शकतो की तिथे ब्लॅकच्या विरुद्ध अत्याचार होत आहेत, बायकांच्या विरुद्ध अत्याचार होत आहेत, मुलांना मारलं जातं आहे, गन जे त्यांचं कल्चर आहे ते प्रचंड वाढलेलं आहे. परंतु आपण एक पॉलिसी फॉलो करतो की दुसऱ्या देशाच्या अंतर्गत राजकारणामध्ये आपण ढवळाढवळ करत नाही. ठीक आहे. मग तुम्ही आता सांगितलं की जागतिक पातळीवर डीप स्टेटचा अर्थ काय आणि भारतामध्ये काय. तर आता सध्याची परिस्थिती पाहता भारतामध्ये अशी काही गोंधळाची स्थिती आहे का? म्हणजे असं वाटतं का की डीप स्टेटमुळे काही गोंधळ उडालाय? प्रचंड गोंधळ उडालेला आहे. आम्ही ज्या वेळेला देशाच्या सुरक्षा विषयावरती आम्ही गेले 40-50 वर्ष म्हणजे बोलतो आहे, लिहितो आहे, आणि आम्ही ज्याला प्रेझेंटेशन करायचो की देशाच्या समोर असलेली सुरक्षेची आव्हानं, तर त्याच्यामध्ये एक पॉवर पॉईंटची स्लाईड असायची की ISI जी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आहे ती भारताला कसा त्रास देते. तर त्यांचं वृद्ध वाक्य होतं, ब्लीडिंग इंडिया बाय 1000 कट्स.
म्हणजे भारताच्या अंगावरती लहान लहान घाव घालून भारतामध्ये गोंधळ माजवायचा, अराजकता माजवायची आणि भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करायचा. बॉम्बस्फोट मध्ये मुंबईत असो की नागपूरमध्ये असो की दिल्लीत असो, 26/11 सारखा हल्ला वगैरे वगैरे. आता आम्ही ज्याला म्हणजे ती स्लाईड पुन्हा दाखवतो तर त्याच्यामध्ये आता अजून नवीन 2-3 गोष्टी ॲड झाल्या आहेत की ब्लिडिंग इंडिया बाय 1000 एज्युटेशन्स, म्हणजे काहीतरी कारण शोधा आणि आंदोलनं सुरू करा आणि देशाचे रस्ते बंद करा. आता तुम्हाला एक स्पेसिफिक उदाहरण देतो. काही दिवसापासून शेतकरी, पंजाबचे शेतकरी यांनी दिल्लीच्या शहराच्या आत येणारे 2 रस्ते अडवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यावरचा ट्रॅफिक हा पूर्णपणे थांबलेला आहे. त्याच्यात तुमचं नुकसान काय होत आहे? रस्ता बंद केल्यामुळे रस्ता हे त्या शहराच्या रक्तवाहिन्यासारखं असतं आणि 4 ते 5 हजार कोटी रुपयाचं नुकसान दिल्ली म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजनचं रोज होतं आहे. म्हणजे दहशतवादी हल्ल्यात जे शक्य नव्हतं, 100-200 कोटीचं नुकसान झालेलं नाहीये, इथे रोज 4,000 कोटी रुपये नुकसान होत आहे. कारण काय? तुम्ही रस्ते बंद केले. तो एक भाग झाला. दुसरे आंदोलनं करायची, नांदेडचा प्रकल्प होऊ देणार नाही, धरणं बांधू देणार नाही, रस्ते बांधू देणार नाही, काय विमानतळ म्हणजे त्या जमीन त्याला देणारच नाही, आउटर रिंग रोड करायचा ते देणारच नाही. अरे जर डेव्हलपमेंट करायची असेल तर कोणाची जमीन तरी घ्यावीच लागेल. परंतु म्हणजे जी किंमत जमिनीची मार्केट रेट प्रमाणे आहे, सरकार त्याच्या तिप्पट किंवा चौपट किंमत देत आहे की जे द्यायला नको. जी मार्केट रेट आहे तेवढाच तरी द्या. जर तुम्ही कोणाची जमीन अक्वायर केली कुठल्याही डेव्हलपमेंट करता तर तेवढीच तर किंमत द्यायला पाहिजे. पण सरकार त्याला तिप्पट, चौपट, 5पट किंमत देते आहे तरी पण हे द्यायला तयार नाही. तर म्हणजे जर तुम्ही तुमची डेव्हलपमेंट थांबवली तर प्रचंड नुकसान होतं. म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच म्हटलं होतं की जे नर्मदाचं जे धरण बांधू नये म्हणून जो त्यांनी 30 वर्ष जो गोंधळ घातला तर त्यामुळे त्याची किंमत 7-8 पटीने वाढली. ते नुकसान कोणाचं होतं? देशाचंच झालं ना. तर म्हणजे एक आंदोलनं करणं, दुसरे रस्ते बंद करणं, तिसरे ॲक्टिव्हिस्ट, काही पण झालं सुप्रीम कोर्टमध्ये पोहोचायचं की काय विषय काय, तर हा एक प्रकल्प आहे याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं वगैरे वगैरे. आणि सुप्रीम कोर्टमध्ये आज भारताच्या न्यायव्यवस्थेसमोर जवळजवळ 4,000 कोटीहून जास्त खटले हे प्रलंबित आहे. जर मी सुप्रीम कोर्टचा जज असतो आणि मला कोणी एक नवीन ॲक्टिव्हिस्ट माझ्याकडे आला की माझ्या याला तुम्ही लगेच हिअरिंग करता घ्या कारण माझ्या ह्युमन राईट्सचं व्हायलेशन होतं किंवा माझ्या मानवी हक्काचं व्हायलेशन होतं, तर मी काय केलं असतं? मी त्याला म्हटलं असतं की हो आपण जरूर चर्चा करू, पण तुझा नंबर 4 कोटी + 1. ज्यावेळेला हे 4 कोटी तू तर लाईनमध्ये आलायस तर पहिले हे 4 कोटी, कारण पहिला हक्क कोणाचा? ज्याचे जुने खटले प्रलंबित आहेत, मग नंतर आता. तर नाही, हे सगळे पुढे येतात. आणि आता हे जे न्यायमूर्ती आता रिटायर्ड झाले, आता जे लास्ट चंद्रचूड, त्यांनी म्हटले की आम्हाला सुप्रीम कोर्टला कामच करू देत नाही. आम्ही केवळ हे जे म्हणजे हुशार किंवा अतिहुशार वकील, अतिहुशार ॲक्टिव्हिस्ट हे सगळं लक्ष त्यांच्यावरती केंद्रित करतात. आणि न्यायव्यवस्था म्हणजे जर आपण जर प्रश्न विचारला की ज्यावेळेला चंद्रचूड आले त्यावेळेला कोर्टामध्ये किती खटले प्रलंबित होते आणि 2-2.5 वर्षांना चंद्रचूड गेले, आता किती खटले आहेत? तर प्रलंबित खटल्याची संख्या वाढलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना काम करू दिलं नाही. म्हणजे देशाच्या विकासाला थोडक्यात खीळ घालण्याचं काम ह्या डीप स्टेटने केलंय. आपल्याला अजून एक उदाहरण देतो, लोकांना ते 2 उदाहरणं देतो आपल्याला, ते कळायला पाहिजे. एक तर आहे की आपल्याला कल्पना असेल की एक मला वाटतं 3 किंवा 4 वर्षापूर्वी एक NGO मद्रासच्या हायकोर्टमध्ये गेलं. म्हणजे इथे एक वेदांत नावाची कंपनी आहे, त्यांचा एक कारखाना आहे कॉपर शुद्धीकरणाचा आणि त्या कारखान्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होत आहे. हायकोर्टाने निर्णय दिला की हा कारखाना थांबवा. अरे तुम्ही असे कारखाने थांबवू शकता? तुम्ही आता काय कॉपर वापरणं काय बंद करणार का? नाही. जर कॉपरला काही रिप्लेसमेंट मिळाली तर गोष्ट ठीक आहे. आपण हा कारखाना बंद केला आणि कॉपर आता आपण कोणाकडनं आयात करतो? ते चीनकडून. हे जे NGO होतं यांना आंदोलन करायला पैसा कोण दिला होता? तर चीनने दिला होता. रशियाचा रिॲक्टर आला कुलम जे मी नाव देऊन घेतलं तिथे, तर तिथे आंदोलन सुरू झालं की यांनी गडबड होऊ शकते. त्याला पैसे कोण दिले? अमेरिकेने. कारण अमेरिकन रशियाचं भांडण आहे ना. त्यांची इच्छा आहे की रशियाचा प्रकल्प घेऊ नये, तुम्ही आमचा घ्या.
आपण घेतला काही कारणामुळे रशियाचा. तर हे म्हणजे एकमेकाचे आर्थिक हितसंबंध सांभाळण्याकरता आपला गोंधळ करतात. आणि एक तुम्हाला एक फक्त शेवटचं उदाहरण देतो डीप स्टेटचं कसं काम करतं ते. एक बँगलोरला एक कंपनी आहे, त्यांचं मी नाव विसरतो, अतिशय प्रचंड मोठं ब्रँड नेम आहे की जे मोबाईलचे हँडसेट बनवतात. ठीक आहे. तर आणि म्हणजे प्रचंड मोठं हे आहे. एका दिवशी त्यांच्या लोकांनी म्हणजे कामगारांनी हे संप केला आणि म्हटलं की आमचा पगार फार आम्हाला कमी मिळतोय. खरं म्हणतं तिथं पगार सर्वात जास्त आहे, पण आम्ही हा कारखाना बंद पाडणार. ठीक आहे. आणि त्या कामगारांनी काय केलं तर तिथे जे तयार झालेले हँडसेट होते 8-9 हजार कोटी रुपयाचे, तर ते लुटले. म्हणजे एक तर कारखाना बंद पाडला आणि हँडसेट लुटले. आणि हे समजा संध्याकाळी 6 वाजता झालं असेल एक अंदाज. आणि 7 वाजता चीनचं जे सर्वात मोठं वर्तमानपत्र आहे त्याचं नाव आहे ग्लोबल टाइम्स. ग्लोबल टाइम्समध्ये एडिटोरियल की हे जे बाहेर परदेशातून अनेक कारखाने जे भारतात शिफ्ट होत आहेत वेगवेगळ्या कारणाकरता, तर भारत त्यांच्याकरता हा एक सेफ देश नाही, कारण त्यांचं सामान लुटलं जातं, कारखान्याचं नुकसान होतं आणि कारखाना बंद पडतो. आता 6ला कारखाना संप झाला आणि 7ला, आणि आपली टाइम झोन वेगळी आहे बरं का. म्हणजे चीन आणि भारताचे टाइम झोन 3, आपले 6 म्हणजे त्यांचे 6 नाही आहे, त्यांची रात्र झाली. तरी पण तिथे अग्रलेख तयार होतो, कारण त्यांनीच हा प्लॅन केलेला होता. त्यांना माहिती होतं हे होणार आहे. अग्रलेख हा पहिलेच तयार करून ठेवला होता. मीडियाला कुणाला विचारा की अग्रलेख लिहायला किती वेळ लागतो. एक वेळ लागतो 2 तास 3 तास 4 तास, तर ते पहिलेच तयार करून ठेवला होता. तर म्हणजे काहीतरी कारण काढून देशाची प्रगती थांबवायची. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. दुर्दैवाने त्यांना म्हणजे लोकांना हे समजायला पाहिजे, कुठलंही प्रॉडक्टिव्ह काम जे देशात थांबवलं जातं यामुळे देशाचं नुकसान होतं. मग ते रस्ते बंद करणं असो की रेल्वे लाईन बंद करणं असो की घातपात करणं असो. आता आजकाल दर 2 दिवस झाले की एक बातमी येते की रुळावरती एक दगड ठेवला होता, रुळावरती लोखंडाचा खांब ठेवला होता, त्याच्यामुळे ती ट्रेन थांबली. मग एकदा मध्ये बातमी आली की शाळांमध्ये बॉम्ब ठेवला त्यामुळे धमक्या आलेल्या आहेत. जर तुम्ही म्हटलं की मुंबईच्या शाळेमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे, 99% या बातम्या सगळ्या खोट्या आहेत. परंतु सुरक्षा व्यवस्थांना हजारो शाळा शोधाव्या लागतात की तिथे आहे की नाही. म्हणजे तुम्ही हजारो स्कूल्स एक दिवसाकरता बंद पाडलेले आहेत. ठीक आहे ना. पालकांना घाबरवलेलं आहे आणि नंतर काही मिळाल्या ती गोष्ट वेगळी, पण तुम्हाला शोधावं तर लागेलच. आणि तसंच विमानांच्या त्या फ्लाईट्स की या फ्लाईटवरती बॉम्ब ठेवला आहे, ती फ्लाईटला उतरवायचं, ती येत होती मुंबईला, उतरवायचं पुण्याला, ते पूर्ण शोधायचं हे करायचं, तर त्याच्यामध्ये 800-900 कोटी रुपयाचं नुकसान होत होतं. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून या संस्था, या ॲक्टिव्हिस्ट, त्यांचे काही समर्थक हे गडबड करायचा प्रयत्न करतात. मुख्य उद्देश आहे देशामध्ये अराजकता माजवायची. लोकांना असं वाटायला पाहिजे की सकाळचा पेपर वाचलं की असं वाटणार आहे की हा देश उद्या तुटणार आहे. तर तुम्ही TV चॅनल्सवरच्या जर चर्चा ऐकल्या तुम्हाला वाटतं की उद्याची सकाळ काही उघडणार नाहीये, पण देश चालू आहे. चर्चा कुठलेही एडिटोरियल्स असो, कुठलेही असो, देश तर प्रगतीच करतोय ना. परंतु जो माणूस वर्तमानपत्र वाचतो आहे, जो माणूस TV चॅनलच्या चर्चा बघतो आहे, तो किती घाबरून जातो. मी त्याला वाटतं की या देशामध्ये आजचे दिवस हे कधी येऊ शकत नाही. आणि फॅक्ट ऑफ द मॅटर इज की आज आपण जगाची 5वी मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि पुढच्या 1 वर्षामध्ये आपण नंबर 3 वरती येणार आहे. म्हणजे आपल्या पुढे फक्त 2च राष्ट्र, एक तर चीन आणि दुसरं आपलं अमेरिका. आता जर आपण सगळ्या युरोपियन देशाच्या पुढे गेलो तर त्यांना काय ते आवडणार आहे का? अर्थातच नाही. ज्यांनी आपल्यावरती 100-200 वर्ष राज्य केलं तिथे आपण आपल्या भारतीय पाठवून राज्य करवतो. ऋषी सुनाकने राज्य केलं. आता अमेरिकेचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहे त्यांची बायको इंडियन आहे आणि अमेरिकेचे जे टीम आलेली आहे त्याच्यामध्ये 8-9 भारतीय आहेत. अर्थात हुशार आहेत ते. ठीक आहे ना. तर ते काही तिथल्या लोकांना आवडणार आहे का? तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये डीप स्टेटच्या ज्या कारवाया आहेत त्या वाढणारच आहेत. पद्धती वेगवेगळ्या बदलतील. काहीतरी घातपात केला जाईल, काहीतरी सबवर्शन केलं जाईल, काहीतरी उलटं सुलटं लिहिलं जाईल. ठीक आहे ना. आणि याचं एक आर्थिक उदाहरण म्हणजे दर 3-4 महिने झाले की अडाणींनी असं केलं, अडाणींनी तसं केलं. तर मला ही गोष्ट फार इंटरेस्टिंग वाटते. अडाणी काही फार मोठा महापुरुष आहे असं मला म्हणायचं नाही आहे. अडाणी जे करतो ते त्याच्याकरता ते रिस्पॉन्सिबल आहे, त्याकरता कायदे ते त्यांनी त्यांचं बघावं. परंतु अडाणींनी कुठे भ्रष्टाचार केला हे अमेरिकेच्या लोकांना कसं, त्याचा अमेरिकेशी काय संबंध?
भ्रष्टाचार जर केला असेल तर इथल्या लोकांना सांगा, इथल्या संस्था असतील, माणसं असतील, भ्रष्टाचार केला अडाणी केलाय, ठीक आहे, कोर्टात त्याच्यावर केस दाखल करा आणि त्याला पाठवा तुरुंगामध्ये. जर काही असेल पुरावा जाहीर करा. कोर्ट हे फक्त पुराव्यावरती चालतं. करा. जर अमेरिकेत सांगितलं असेल तर त्या माणसाला आणा इकडे, कोर्टात खटले दाखल करा, सिद्ध करा आणि त्याला घाला तुरुंगामध्ये. परंतु नुसता एक भ्रम तयार करून द्यायचा आणि नंतर पुढे काहीच निघायचं नाही. पण 6-7 महिने नुसता गोंधळ की राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला होता, काही ते भ्रष्टाचार झाला होता, तर त्याला काही अर्थ नसतो. कारण त्याच्यामुळे काय असतं, एक मुख्य महत्त्वाची गोष्ट कळायला पाहिजे. आज भारतामध्ये जे आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड आहे त्यांची जी कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, मी त्यांना ज्या रेटनी ते कर्ज भारतात घेतात हे पुष्कळ जास्त आहे. 8, 10, 12, 13, 14% त्यांना टक्केवारी असते कॉर्पोरेट वर्ल्डला, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठल्या फील्ड करता कर्ज घेतायत. परंतु हेच कर्ज जर तुम्ही बाहेरच्या देशाकडनं घेतलं, म्हणजे अमेरिकेकडनं घेतलं किंवा युरोपकडनं घेतलं किंवा जपानकडनं घेतलं, तर त्याचा रेट 2%, 3%, 4% एवढा असतो. म्हणजे प्रचंड कमी किमतीत. बरं, देणारे देश बघतीलच की तुमची ती तेवढा कर्ज घ्यायची लायकी आहे की नाही आणि त्याला कर्ज द्यायला पाहिजे की नाही. जर कर्ज बुडालं तर करायला काय, कारण ते त्यांचं ते इकॉनॉमिक डिसिजन आहे. तर याच्यामुळे आरोप केल्यामुळे होतं काय, त्या कर्जाचा रेट वाढतो. नुकसान कोणाचं होत आहे, भारतीय कॉर्पोरेट वर्ल्डचं होतं. शेवटी सिद्ध काहीच झालं नाही. तर सिद्ध झालं असेल आणि रेट तुम्ही 4 ते 5% केला तर मी ठीक मानू शकतो त्याला. पण जर काही सिद्धच झालेलं नाहीये आणि 6 महिन्यानंतर सगळं ते संपलं तर मग रेट तुम्ही काय वाढवला. तर हे अशा प्रकारे हे नुकसानही, म्हणजे ही एक लढण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती या डीप स्टेटने तयार केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये नावं तर अनेक येतात, पण मी 2 नावं जे वापरू शकतो. एक नाव म्हणजे 80-90च्या दशकातलं एक नाव आपण जे वापरलं जातं तो म्हणजे एक रशियन गुप्तहेर होता KGBचा, ज्याचं नाव मी सांगतो तुम्हाला, काही मिनिटामध्ये सांगतो. त्याचं नाव माझ्या तोंडात लक्षात येत नाही आहे, पण एक KGBचा एजंट जो भारतामध्ये काम करत होता. आणि दुसरं एक सध्या ज्यांचं नाव पुन्हा येतं ते म्हणजे जॉर्ज सोरोस, की जे एक मोठे उद्योगपती आहेत किंवा जे एक असे मोठे उद्योजक आहेत. तर हे 2 डीप स्टेटचे माणसं की ज्यांनी 80-90 साली गडबड केली होती आणि आता सोरोस गडबड करतो आहे, म्हणून नावं पुढे येत आहेत. मग आता सरकारने पुढे काय भूमिका घ्यायला हवी किंवा सरकारचं काही त्याच्यावर कंट्रोल येऊ शकतं का सरकारकडून? काय आहे की ऍक्च्युअली हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. युद्धकला बदली होणारच, चोरी करण्याचे जे म्हणजे मार्ग आहे ते बदली करणारच. तर पोलीस त्याच्या एक पाऊल पुढे राहिले तरच पोलिसांना चोराला पकडता येईल किंवा क्राईमला पडता येईल. प्रत्यक्षात चोर पुढे प्रत्यक्षात नेहमी चोरच पुढे असतात. तसं इथे पण नेमकं हेच होत आहे की शत्रू पद्धती बदली करत राहतात आणि आपण त्याच्या मागे पळतो. आपण त्यांच्या पुढे असायला पाहिजे. तर ते अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान आहे, एवढी हुशार माणसं आहेत, परंतु अजून आपल्याला चोरांना पकडायला जेवढं पुरेसं यश मिळायला पाहिजे तेवढं मिळतं. आपण लोकांना पकडतोय बरं का, असं पण समजू नका की इकडे सगळा गोंधळ चालला आहे. तर तुम्ही जर पेपर वाचत असाल तर एक दर 2 महिने झाले की एक बातमी येते की ISISच्या 4 लोकांना पकडलं, 5 लोकांना इकडे पकडलं. आणि या सगळ्यांना केव्हा पकडलं, कुठलाही बॉम्बस्फोट व्हायच्या आधी. तर पहिले काय व्हायचं, बॉम्बस्फोट व्हायचा आणि त्याच्यानंतर मग इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं. आता बॉम्बस्फोटाच्या आधी आपण पकडतो कारण त्यांच्यावरती सस्पेक्ट होते, सर्व्हेलन्स ठेवलं, त्यांना ते बोलताना पकडलं, त्यांना मग तुरुंगात घातलेलं आहे. तर ते कौतुक आहे, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्सचा फार मोठा प्रभाव असतो. परंतु आता सरकारला करायला काय पाहिजे, तर एक पाऊल पुढे असायला पाहिजे. हे तर जनरल झालं. तर याच्यामध्ये एक 4-5 गोष्टी आहेत. मला वाटतं नंबर 1 की सगळ्या देशाच्या जनतेला कळायला पाहिजे की तुम्ही कुठल्याही डीप स्टेटचा भाग बनू नका. म्हणजे ज्या संस्था डीप स्टेट करता काम करतात, म्हणजे कोणी आंदोलन करतायत, तुम्ही कुठल्याही आंदोलनामध्ये भाग घेऊ नका, कुठल्याही हिंसाचारामध्ये भाग घेऊ नका. समजा काहीतरी तुम्हाला त्रास होतो, समजा काहीतरी त्रास आहे, मला वाटतं की मला देशाचं पंतप्रधान बनवायला पाहिजे, माझ्यावरती तो अन्याय होतोय, ठीक आहे, तर म्हणून मी दगडफेक करून तो अन्याय व्यक्त करू शकत नाही का जाळपोळ करून तो अन्याय व्यक्त करू शकत नाही. मी काहीतरी पॉझिटिव्ह काम करू शकतो की अन्याय झालाय तर मी हा रस्ता साफ करू, अजून जास्त अन्याय झाला 2 रस्ते साफ करू, अजून जास्त 3 रस्ते. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह काम करून मी माझा अन्याय व्यक्त करू शकतो. एक इथे चिठ्ठी लावली की मला पंतप्रधान बनवा, जे काय करायचं असेल ते, ठीक आहे ना. तर म्हणून एक तर सामान्य व्यक्ती, खास तर तरुण मंडळी,
यांनी कुठल्याही अशा NGOमध्ये सामील होऊ नये की जे कुठली तरी ॲक्टिव्हिटी थांबवण्याचा प्रयत्न करतायत. याच्या तर तुम्हाला अशी माहिती समजा आहे की एखाद्या कुठलं तरी पण नुकसान होतं, तर सरकारला जरूर लिहा. मी असं म्हणत नाही की चूप बसा की हा रस्ता इकडनं गेला त्याच्यामुळे काय तुमची आंब्याचं बाग कायमची जाईल, जे काय असेल ते सरकारला तर ते विश्लेषण करू दे आणि सरकारवर थोडा विश्वास ठेवा. कारण शेवटी सरकार काही हे पाकिस्तानचं सरकार नाही आहे किंवा चीनचं सरकार नाही आहे की जे देशाच्या विरोधात काम करेल. हे शेवटी दोघांचंही म्हणजे हिचं समोर ठेवून करेल की कांद्याचा रेट वाढला, आता कांद्याचा रेट वाढला तर नुकसान ग्राहकांचं होतंय, रेट वाढला तर फायदा शेतकऱ्यांचा होतोय. तर शेतकऱ्यांचा फायदा आणि ग्राहकांचा फायदा याचा मध्यम मार्ग कसा साधायचा हेच काम शेवटी सरकारचं असतं ना, की थोडा सरकारला म्हणजे ग्राहकांना पण फायदा व्हायला पाहिजे आणि थोडा शेतकऱ्यांना पण व्हायला पाहिजे. तर ते सरकार बऱ्यापैकी करत असतं. तर नसेल करताना लिहा तुम्ही. तर कुठल्याही हिंसक आंदोलनात सामील होऊ नका, कुठल्याही ॲक्टिव्हिस्ट बनू नका, हे करू नका. काही असेल तर सरकारला पाठवा. दुसरं सरकारचं काम आहे की अशा ज्या काही संस्था आहेत त्यांना तीन म्हणजे ज्या सरकारच्या विरोधात काम करतात त्यांना 3 मोठ्या भागात वाटता येईल. एक तर आहे जिहादी संस्था की ज्यांचं काम आहे की उग्रवाद वाढवायचा आणि युवकांना भडकवून काहीतरी उलटं सुलटं काम की हे होऊ जाणार नाही, दगडफेक करायची, रस्त्यावरती दगड ठेवायचे, आग लावायची, कुठं तरी म्हणजे हे हा सर्वे होऊ देणार नाही, तो सर्वे होऊ देणार नाही. तर ते जिहादी संस्था. आणि याचं एक उदाहरण आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये ती राजा अकॅडमी होती ज्यांच्यामुळे जो दंगा झाला होता आझाद मैदानला तो. तर तशा अशा संस्था भरपूर आहेत. तर त्यांच्यावरती लक्ष असायला पाहिजे, त्यांना मिळणारा पैसा थांबवला पाहिजे आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज थांबवल्या पाहिजे कायदेशीररित्या. तर तो एक भाग झाला. दुसऱ्या संस्था आहेत लेफ्टिस्ट, हे डाव्या विचारसरणीच्या की काहीतरी कारण करून हा कारखाना नाही, तो रस्ता नाही, तो हे नाही, ते नाही, काहीतरी. तर त्यांच्यावरती सुद्धा की तुम्हाला आंदोलनं करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही हिंसाचार करू शकत नाही, तुम्ही रस्त्याची वाहतूक थांबवू शकत नाही. तुम्ही मुकाट्याने एका कुठल्या ग्राउंडवरती बसा, फलक लावा आणि तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, पण तुम्ही रस्ता थांबवू शकत नाही. हे क्लिअर आहे, ठीक आहे ना. तिसरे आहेत अँटी डेव्हलपमेंट. हे बेसिकली काय असतात की लोक राजकीय पक्ष जमिनी विकत घ्यायच्या आणि त्या मग जास्त किमतीने सरकारलाच विकायच्या. कारण जर तुम्हाला काल की रस्ता जाणार आहे तर एखाद्या शेतकऱ्याकडनं जमीन ती घ्यायची X रुपीजना आणि रेट वाढला की मग ते 3Xला ती विकायची. तर या अँटी डेव्हलपमेंटच्या अशा हे लोक आहेत, त्यांच्या विरुद्ध अगदी लक्ष ठेवायलाच पाहिजे की जे जमिनी विकतात आणि जमिनी घेतात आणि त्यांच्यावरती कारवाई ही करायलाच पाहिजे. तर संस्था ॲक्टिव्हिस्ट ज्यांच्यावरती लक्ष ठेवणं, त्यांना बाहेरचा पैसा न येऊ देणं. बाहेरचा पैसा पहिले अतिशय सरकारी पद्धतीने यायचा, आता तो जवळजवळ थांबलेला. जवळजवळ 25-30 हजार संस्थांना 60-70 हजार कोटी रुपये दरवर्षी मिळत होते FCRA कडनं. तर ते आता जवळजवळ थांबलेले आहेत. आणि आता फक्त म्हणजे तुम्हाला तुमचं म्हणजे जो उद्देश आहे त्या उद्देशाकरताच पैसा वापरला जाईल तर तो फक्त अलाउड आहे. की समजा उद्देश आहे हॉस्पिटल चालवणं, उद्देश आहे TBची लस देणं, उद्देश आहे ओल्ड एज होम चालवणं, उद्देश आहे ऑर्फनेज चालवणं, ते तेवढ्यापुरतं ठीक आहे. पण त्याच्याशिवाय तुम्ही धर्मप्रचार वगैरे अशा गोष्टी करू शकत नाही. तर ते आता बऱ्यापैकी कंट्रोल झालं. पण जे कंट्रोल झालं नाही ते म्हणजे हवालाच्या मार्गाने येणारा पैसा. खास तर तो ह्याच्या लेफ्टिस्ट संस्थापेक्षा याच्या जिहादी संस्था यांना तसा अजूनसुद्धा येतो आणि त्यामध्ये मग स्मगलिंगचा पण वापर केला जातो, सोनंसुद्धा आत आणलं जातं वगैरे वगैरे. तर तो पैसा हा थांबायला पाहिजे. आणि नंतर चौथा म्हणजे मुद्दा असा की हे सगळ्या लोकांना पुन्हा पुन्हा एक एज्युकेशन देण्याची गरज आहे की या संस्थेंनी देशद्रोही काम काय केलं. आपण ठरवा की यांनी देशद्रोही काम केलं, हे महापुरुष आहेत की हे खलनायक आहेत, हे आपण हे करायला पाहिजे. दुर्दैवाने याच्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होतो की व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने डेमोक्रेसीला ऑटोक्रॅटिक कंट्रीच्या विरोधात लढणं हे एवढं सोपं नाही. कारण आपल्याकडे अनेक फॉल्ट लाईन्स असतात. म्हणजे आता जर तुम्ही म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो की पेपरमध्ये बातमी देते की एका काय म्हणतात त्याला एका मागासलेल्या वर्गीय मुलीवरती अत्याचार झाला. ही बातमी वाईट आहे, अत्याचार व्हायला नको, बलात्कार व्हायला नको. मग आता जे समजा देशात आज 150-200 हे म्हणजे बलात्कार रोजच होत आहेत. मला वाटतं 3 किंवा 4 लाख बलात्कार देशामध्ये वर्षामध्ये होतात अशी काहीतरी आकडेवारी आहे. तर प्रत्येक बलात्कार ज्या मुलीचा झाला आहे त्याच्यात तुम्ही जाती धर्म देता आहात का? नाही. ही चोरी झाली, याचं घर तोडलं, हा या समाजाचा होता.
मग जर तुम्हाला असं करायचं असेल तर जेवढे बलात्कार झाले सगळ्यांचे सांगा मुलगी XYZ धर्म हा, तर तसं होत नाही. तुम्ही बातमी बघा ही अतिशय डायरेक्शनल बातमी अशी वाचायला काय वाटतं की याच्यावरती खूप गडबड होते. तर अशा या समाजाला डिव्हाइड करणाऱ्या ज्या हे आहेत ॲक्टिव्हिटी त्या थांबवायला पाहिजे. आणि अनेक जण समाजाच्या आत जी म्हणजे भेद पाडतात जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती. तुम्हाला मी एकच उदाहरण देतो की ब्रिटिशांनी भारतावरती जो 150 ते 200 वर्ष राज्य केलं आपल्याला, आणि त्यावेळेला भारताची लोकसंख्या एक 40 कोटीच्या आसपास होती. आपल्याला कल्पना असावी ज्या वेळेला ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं त्यावेळेला ब्रिटिशांची भारतामध्ये असलेली संख्या किती होती? 1 लाखाहून जास्त नाही. म्हणजे 1 लाख ब्रिटिश हे त्यावेळी असलेल्या 30 ते 40 कोटी भारतीयांवरती राज्य करत होते. तर त्यांचे हात त्यांचे बोटं कोण होते? त्यांचे हाताखालचे काम करणारे कोण होते? भारतीयच होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सोडले आणि पेशवे सोडले तर पुढे यांनीच लोकांचं काम केलं. मोगल राज्य असो की ब्रिटिशांचे राज्य यांनीच काम केलं. तर मला वाटतं आज समाजामध्ये काही चुका असतील, काही हे भेदभाव असतील, काही अत्याचार समजा झाले असतील 100 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी, हे सगळं विसरून जायला पाहिजे. आणि आज देशाने एक देश म्हणून एकत्रित राहायची गरज आहे. नो समाज, नो धर्म, नो हे, फक्त आपण एक केवळ भारतीय आहोत आणि आपल्यासमोर एकच लक्ष्य असायला पाहिजे, देशाची आर्थिक प्रगती, की ज्यामुळे सगळ्यांना नोकऱ्या मिळतील, सगळ्यांची आर्थिक प्रगती होईल. मी आपल्याला इथे एक उदाहरण देऊ इच्छितो. भारतामध्ये रोज किती आंदोलनं चालतात तुम्ही पेपरमध्ये बघा. म्हणजे रोजच काही ना काहीतरी चालूच असतं. म्हणजे गोंधळ जो ज्याला आपण म्हणायची अराजकता माजवण्याचे जे प्रकार असतात की हे झालं ते झालं, ठीक आहे, काहीतरी कारणं असतात ती म्हणजे. परंतु एक प्रश्न विचारा कोणाला तरी की चीनमध्ये आज किती आंदोलनं सुरू आहेत, किंवा 2024 आता संपणार आहे, 2024मध्ये चीनमध्ये किती आंदोलनं झाली? तर त्याचं उत्तर सरळ साफ आहे, एक पण नाही झालं. किंवा झालं असतील तर त्याची माहिती बाहेर येत नाही, ते होऊच देत नाही. ते म्हणजे एक आंदोलन होत होतं याच्या विरोधात. तुम्हाला सांगतो ज्यावेळेला करोनाचं हे होतं तर करोनाचे जे नियम होते ते चीनी सरकारने अतिशय स्ट्रिक्ट केलेले होते. तर तेव्हा त्याचं नुकसान खूप होतं. तर त्यांनी ते आंदोलन जरूर केलं, पण त्यांची म्हणजे हिंसाचार करण्याची हिंमत नव्हती, ठीक आहे. आणि मग शेवटी चीननी एक सरकारने असेस केलं की मेजॉरिटी लोकांना वाटतंय की आपल्यावरती अन्याय होतो आहे. त्यांच्या काय म्हणतो त्याला त्यांचं जे सोशल मीडियावरती लक्ष ठेवून कळालं की बहुतेक आता लोकांना असं वाटतंय की आपण करोनाकरता जे लॉकडाऊन केलेलं आहे हा अन्याय आहे. हे त्यांनी कशावरती काढलं शोधून, तर तुमचे जे विचार तुम्ही जे व्यक्त करता आहात सोशल मीडियावरती, आणि मग त्यांनी ते उपाय काढून घेतले. तर मला असं म्हणायचं की चीनचं लक्ष हे फक्त काम काम आणि काम याच्यावरती असतं, म्हणून त्यांची जी एफिशियन्सी जी आहे ती वर्ल्ड क्लास आहे. आणि दुसरं समाजामधले जे होणारे जे संकट आहेत, जे धोके आहेत, आपण खूप रिॲक्टिव्ह आहोत. आपलं इंटेलिजन्स नेटवर्क हे खूप रिॲक्टिव्ह आहे. कुठलाही प्रसंग घडण्याच्या आधी आपल्याला माहिती नसते. म्हणजे कधीतरी कुठेतरी केव्हा तरी बॉम्ब ब्लास्ट होणार आहे अशा प्रकारची माहिती नेहमी मिळत राहायची. परंतु आता आपल्याला लोकांच्या पुढे ज्या समस्या आहेत यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय गडबड होऊ शकते हे आपल्याला शोधून काढून त्याच्यावरती उपाययोजना करता येतील का? तर त्याचं उत्तर आहे हे करता येऊ शकतं. म्हणजे आता जो एक सर्वात मोठा विषय निर्माण झाला डेटा ॲनालिसिस. म्हणजे आता सगळं तुम्ही ईमेल पाठवता, व्हॉट्सॲपवरती मेसेजेस पाठवता आणि हे सगळं तुम्हाला फुकटात मिळत आहे. हे तुम्हाला व्हॉट्सॲप फुकटात का देते? रोज आज हजारो कोटी मेसेजेस व्हॉट्सॲप पास करते. त्यांना ते परवडतं कसं? कारण व्हॉट्सॲप किंवा गुगल तुम्हाला तुमच्या आई वडिलांपेक्षा जास्त चांगला ओळखतो. मग काय ओळखतो एक भाग झाला, ते तुमचा म्हणजे त्यांनी एक अशी पद्धती तयार केली आहे की तुमची माहिती काढून तुम्हाला काय तुम्ही करणार आहात, तुमच्याकडे कुठल्या ॲडव्हर्टिजमेंट यायला पाहिजे हे ते तुमच्याकडे ते पाठवतात आणि त्याचा त्यांना फायदा होतो. तर फायदा झाला असेल तर तुम्हाला हे फुकटात दिलंच नसतं. व्हॉट्सॲप फुकट आहे, ईमेल फुकट आहे, सगळंच फुकट आहे. तर मला वाटतं की ज्याप्रमाणे डेटा गोळा करून या मोठ्या कंपन्या व्हॉट्सॲप असो की फेसबुक असो की यूट्यूब असो की हे असो तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस
फ्रीमध्ये देतं आहे, तर तशा डेटा सरकारकडे आता प्रचंड आहे. प्रत्येक संस्थेकडे डेटा निर्माण होतो. तर आता आपल्याला एक प्रिडिक्टिव्ह अनालिसिस नावाचा प्रकार सुरू करायला पाहिजे, ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये समाजासमोर महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, प्रत्येक राज्यातले प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात, तर ते प्रेडिक्ट करता आलं पाहिजे की अशा प्रकारचा लोकांचा राग आहे, हे आहे, असं होत आहे, आणि मग त्याच्यावरती पहिलेच काम करून तो मोठा प्रॉब्लेम व्हायच्या आधी तो सॉल्व्ह करायला. डीप स्टेटला ती संधीच दिली नाही पाहिजे. ती जी डीप स्टेट यंत्रणा आहे, म्हणजे जी विकासाला खीळ घालणारी एक डीप स्टेट ही यंत्रणा आहे. आणि जसं आता महाजन सरांनी सांगितलं की तुम्ही समाजामध्ये जेव्हा तुमची संघटना, कुठलीही संघटना असेल, तर ती देशाच्या विरोधात काम करणाऱ्या संघटनेला आपण त्या यंत्रणेचा भाग तर होत नाही ना, हे महाजन सरांनी आता आपल्याला पटवून दिलेलं आहे. धन्यवाद सर, आपण हिंदुस्तान पोस्टशी बोललात. धन्यवाद.